सक्सेसफुल क्रिएटर्सकडे काही पॉवरफुल हॅबिट असतात आणि त्या हॅबिट कोणत्या तेच मी आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे. सो मी आहे रीना अँड विदाउट वेस्टिंग अ टाईम लेट्स गेट स्टार्ट द व्हिडिओ. शूड बी रोल्स इव्हन यू डोंट हॅव अ कंटेंट आयडियाज. आणि मी काही फॅन्सी व्हिडिओ बनवण्याबद्दल नाही बोलते. आपल्याला बी रोल शूट करण्यासाठी एक्स्ट्रा काही नाही करायचं आहे. आपण जे डेली लाईफमध्ये ॲक्टिव्हिटी करतो जसे की कॉफी बनवताना, बुक रीड करताना, लॅपटॉप चालू करताना, ह्या सर्व काही ॲक्टिव्हिटी ज्यावेळेस आपण करत असतो त्यावेळेस आपल्याला बोलत राहायचे आहे आणि आपला कंटेंट शूट करायचे आहे. आणि हे का मॅटर करते? नंबर 1 म्हणजे काहीतरी ॲक्टिव्हिटी करताना बोलणे आपल्याला कॅमेरासमोर कम्फर्टेबली बोलायला मदत करते. नंबर 2 म्हणजे आपला व्हिडिओ हा प्रोफेशनल वाटतो आणि आपली ऑडियन्ससुद्धा बोर होत नाही. नंबर 3 म्हणजे कॅमेरासमोर आपण कसे परफॉर्म करतो आहे याचा स्ट्रेस आपल्याला राहणार नाही. हॅबिट नंबर 2 म्हणजे लर्निंग एव्हरी सिंगल डे. तर क्रिएटर म्हणजे काय फक्त कॅमेरासमोर बोलणारा व्यक्ती नाही आहे, तर क्रिएटरलासुद्धा हुक्स, स्टोरी टेलिंग, ऑडियन्स रिटेन्शन, थंबनेल सायकोलॉजी, AI टूल्स या सर्व गोष्टी शिकाव्या लागतात. जो क्रिएटर रोज नवीन काहीतरी शिकतो तोच ग्रोसुद्धा होतो. आज यूट्यूबवर खूप जास्त कॉम्पिटिशन वाढली आहे आणि यात जर आपण लर्निंग स्टॉप केले तर आपली ग्रोथसुद्धा ही स्टॉप होणार आहे. एक इम्पॉर्टंट गोष्ट म्हणजे दररोज फक्त 30 मिनटं न्यू एडिटिंग ट्रिक्स शिका, सक्सेसफुल क्रिएटर्स ॲनालाइज करा, न्यू ट्रेंडिंग टॉपिक्स रिसर्च करा. हा हॅबिट फ्युचरमध्ये मॅसिव्ह डिफरन्स हा क्रिएट करतो. हॅबिट नंबर 3 म्हणजे टेक केअर ऑफ युअर इक्विपमेंट्स. आता कंटेंट बनवताना माझ्या एक गोष्ट तर लक्षात आली की आपल्या इक्विपमेंटची काळजी घेणं हे खूप खूप जास्त गरजेचं आहे. शूट करण्याआधी मेक शुअर करा की आपला कॅमेरा, फोनचा कॅमेरा जो आहे ना तो एकदा क्लीन करून घ्या, स्वच्छ पुसून घ्या. आणि शक्यतो आपल्या माईकची बॅटरी तर फुल्ली चार्ज आहे की नाही हे एकदा चेक करून घ्या. शक्यतो आपला फोन, लॅपटॉप, माईक, त्याच्यानंतर लाईट्स वगैरे हे व्हिडिओ शूट करण्याच्या आधीच फुल्ली चार्ज करून घ्या. म्हणजे याने काय होईल की आपल्याला शूट करण्यासाठी अडथळा निर्माण होणार नाही आणि व्हिडिओ शूट करायला पण खूपच जास्त सोपे होईल. हॅबिट नंबर 4 इज राईट डाऊन युअर आयडिया इमिजिएटली. आता जेव्हा पण एखादी आयडिया येईल ना त्याच मिनटाला उठा, नोट डाऊन करा, स्वतःला व्हॉट्सॲप मेसेज द्या, व्हॉईस नोट द्या, काही पण करा, पण त्याच मिनटाला ती आयडिया नोट करा. एवढा पण आपल्या ब्रेनवर विश्वास ठेवू नका की ती आयडिया नंतर आपल्याला लक्षात राहील. काही वेळा असे होते ना की रात्री आपल्याला एखादी खूपच छान आयडिया आलेली असते, परंतु आपण त्यावर काय विचार करतो की उद्या नोट डाऊन करू, उद्या या आयडियावर विचार करू, परंतु दुसऱ्या दिवशी ती आयडिया आपण पूर्णपणे विसरलेलो असतो. त्याच्यामुळे ना जेव्हा पण एखादी आयडिया येईल ना त्याच वेळेस ती नोट डाऊन करायला शिका. ही हॅबिट फार महत्त्वाची आहे, कारण की एखाद्या वेळेस ना इतकी महत्त्वाची आयडिया असते आणि ती नंतरून विसरलेलं असतं, ती आपल्या कंटेंटसाठी खूप जास्त गरजेची असते. हॅबिट नंबर 5 पोस्टिंग इव्हन नोबडी वॉचेस. आता ही हॅबिट मेंटली स्ट्रॉंगेस्ट क्रिएटर्समध्ये असते, जे की आपल्याला बनायचे आहे मेंटली फुल स्ट्रॉंग. सुरुवातीला कमी व्ह्यूज येतील, फ्रेंड्स मजाक करतील, फॅमिली पण सपोर्ट नाही करणार आणि समटाईम्स 0 एंगेजमेंट मिळेल, पण मेंटली स्ट्रॉंग आणि सक्सेसफुल क्रिएटर्स हे ना कंटेंट बनवणं हे कंटिन्यू करतात, कारण की त्यांना माहिती असतं एव्हरी बिग क्रिएटर वॉज वन्स इग्नोर. इमॅजिन करा जर एखाद्या क्रिएटरने 10 किंवा 20 व्हिडिओज नंतर जर गिव्हअप केले असते तर आज त्यांचं सक्सेस अस्तित्वातच नसते ना. त्याच्यामुळे गिव्हअप करू नका. हॅबिट नंबर 6 स्मार्ट यूज ऑफ AI टूल्स. आजच्या काळात AI वापरणाऱ्या क्रिएटर सर्वात जास्त फास्ट ग्रो होणार आहे. AI तुमचं काम हे फास्टर, स्मार्टर आणि इझियर बनवत असतं. AI टूल्स वापरून स्क्रिप्ट रायटिंग, व्हिडिओ आयडियाज, थंबनेल आयडियाज, SEO टायटल, कॅप्शन, व्हॉईस इम्प्रूव्हमेंट या सर्व गोष्टी इझी होतात. पण लक्षात ठेवा AI ही तुमची रिप्लेसमेंट नाही आहे, तर AI हा तुमचा असिस्टंट आहे. रिअल पर्सनॅलिटी अजूनही खूपच जास्त स्ट्रॉंग आहे. हॅबिट नंबर 7 रायटिंग अ स्क्रिप्ट. आता कंटेंट क्रिएशनसाठी स्क्रिप्ट लिहिण्याची सवय लावा. व्हिडिओ सुरू करण्याआधी आपल्याला कॅमेरासमोर काय बोलायचे आहे, काय काय पॉईंट्स मांडायचे आहेत ते आधीच व्यवस्थित पद्धतीने लिहून ठेवा. त्याच्यामुळे काय होईल ना कॅमेरासमोर बोलताना आपल्याला कॉन्फिडन्स येईल, बोलताना आपण अडखळणार नाहीत, आपला व्हिडिओ हा प्रोफेशनल वाटेल. त्याच्यामुळे काय होईल ऑडियन्स एंगेजमेंट वाढेल. आणि यूट्यूब व्हिडिओसाठी तर स्क्रिप्टिंग लिहिणं हे फारच जास्त युजफुल आहे. हॅबिट नंबर 8 लास्ट अँड मोस्ट इम्पॉर्टंट हॅबिट ट्रीट कंटेंट क्रिएशन लाईक अ फुल टाईम जॉब. मी खूप अशा लोकांना पाहिलं आहे की त्यांना फुल टाईम रिझल्ट तर पाहिजे, पण फुल टाईम एफर्ट्स ते टाकत नाहीत. तर तुम्ही प्लीज अशी सवय लावा की फुल प्लॅनिंगने कंटेंट क्रिएट करा. गिव्हअप करू नका.
फुल एफर्ट्स टाका. आपण जसे एखाद्या जॉबमध्ये सिरियसली काम करतो तसंच कंटेंट क्रिएशनला सुद्धा सिरियसली घ्या. एक इम्पॉर्टंट नोट म्हणजे स्ट्रक्चर क्रिएट अ कन्सिस्टन्सी अँड कन्सिस्टन्सी क्रिएट अ ग्रोथ. हे नेहमी लक्षात ठेवा. जर कंटेंट क्रिएशन ही फक्त तुमची एक हॉबी नसून यातून तुम्हाला तुमचे करिअर बनवायचे असेल तर या सर्व हॅबिट्स नक्कीच ट्राय करा. विश यू ऑल द बेस्ट. छानपैकी ग्रो करा. कंटेंट कन्झ्युम करण्यापेक्षा जास्त क्रिएट करा. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग मी. जर व्हिडिओ हा युजफुल वाटला असेल तर लाईक करा, शेअर करा अँड सबस्क्राईब नक्की करा.